आपण कुठून आलते आणि तुम्हाला काय त्रास होता? पनवेलवरनं आले मी. मला खूपच त्रास होता एकदम, म्हणजे सायटिका. अच्छा, सायटिकाचा जर त्रास होता खूपच, म्हणजे सायटिकाचा पेन होता आणि मानेचा पण त्रास मानेचा होता. पण होता. मागच्या वेळेला खूप सारा त्रास होता खूपच, तुम्हाला. म्हणजे 2 महिने तर बेडवर होते मी. अच्छा. म्हणजे थोडं पण उठले की मग म्हणजे ओरडायची कंटिन्यू. अच्छा पेन खूप होता कंटिन्यू, रात्रभर पेन किलर घेऊन पण. अच्छा थोडंसं म्हणजे खूप थेरपी केल्या मी. न्यू पनवेलला पूर्ण 5-5 हजार एक टायमाचे दिलेत मी. अरे वा. वाशी ॲडमिट झाले, सगळीकडे फिरलो मी. अच्छा पण कुठंच नाही फरक पडला. 2 महिने बेडवर होतो, लहान बाळ होतो. अच्छा. पण खूप टेन्शनमध्ये आलं मी, डिप्रेशनमध्ये गेल्यासारखं झालं होतं. बरोबर बरोबर. डॉक्टरांनी ऑपरेशन सांगितलं का? हां, ऑपरेशनच सांगितलं होतं. वाशीला मध्ये ऑपरेशन सांगितलं होतं. पनवेलला अजून कुठे दाखवलं तिथं पण मला म्हणजे ऑपरेशनच सजेस्ट केलं होतं. अच्छा अच्छा. आता काय वाटलंय तुम्हाला? आता मला तुमची दुसरी सेटिंग आहे ना? हां, दुसरी फर्स्ट विजिटमध्ये तर खूपच म्हणजे फरक पडला. आणि आता मी थोडंसं होत होतं म्हणून मी परत आली. बरोबर. आणि अजून थोडंसं होतं तर येईन, कारण की एवढा फरक मी फर्स्ट टाइम बघितला. मी तिथे एकदा भारी ट्रीटमेंट केल्या, पण मला वाटत होतं एवढे आतमध्ये नाशिकला एवढं थेरपी एकदम साधी वाटली मला. म्हणून मी बोलली कसं होईल म्हटलं, इथं एवढं महाग केलं आणि तिथं कसं होईल असं वाटलं मला. तर मी अनुभव म्हटलं आली तर एकदम मला विश्वासच बसत नव्हता. आणि सगळे विचारत होते तू एवढी लवकर झाली कशी बरी, म्हणजे बेडवरनं उठली कशी. बरोबर. म्हणून सगळ्यांना हेच सांगायचं आहे की म्हणजे विश्वास करा आणि या गणपत मॉलमध्ये. ग्रामीण भागामध्ये पण चांगल्या पद्धतीची थेरपी असते. ग्रामीण भागामध्ये येऊन बघा. मी तर विश्वास केला तर एकदम चांगलंच. बरोबर. धन्यवाद ताई. थँक्यू सर. धन्यवाद.